हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. ज्या सप्ताहाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, दर 6 महिन्याला हा सप्ताह असतो, म्हणजे वर्षातून दोनदा सप्ताह असतो. आणि आपण गुरुचरित्र पारायणाची सप्ताहाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, कारण सामूहिक सेवा घडते. दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह असतो आणि दुसरा म्हणजे स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह असतो. यंदा 9 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 या 7 दिवसाचे औचित्य साधून आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे. आजचा व्हिडिओ त्याबद्दलच माहितीचाच आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम सगळेजण गुरुचरित्र म्हणलं तर अति आनंदात उत्साहामध्ये असतात आणि सामूहिक पारायण म्हणले की एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की 7 दिवसाच्या पारायणाचे उद्यापन हे 8व्या दिवशी करायचे असते. तुम्ही घरात पारायण करत असाल तर 8व्या दिवशी उद्यापन करा. केंद्रात जरी पारायण करत असाल तर आपण 8व्या दिवशीच उद्यापन करतो. पण स्वामी पुण्यतिथी निमित्त हा 7 दिवसाचे पारायण असते व 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत याची सांगता देखील 7व्या दिवशी केली जाते. आणि अनेक महिला केंद्रात पारायणाला बसतात. सामूहिक पारायणाचे फळ अधिक पटीने मिळते. ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी करावे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी केंद्रात पारायण करायचे असते. आणि ह्याची म्हणजे नियम अटी हे सगळ्यांनाच माहिती आहेत. गुरुचरित्र पारायणाचे नियम आपल्याला बघू. तर चला बघूया. गुरुचरित्र ग्रंथाचे 5वा वेद मांडला गेला आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा दिव्य ग्रंथ आहे. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आपण करतो हे आपले भाग्य आहे. आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करावे. श्री स्वामी महाराज करता करिता स्वामी आईच आहे. ती आपल्याकडून करूनच घेते. आणि आपण कितीही ठरवलं यावेळेस पारायण करायचे, पण स्वामींना आपल्याकडून करून घ्यायचे की नाही तेच ठरवतील. तर बघा, पारायणाचे नियम हे बरेच जण म्हणतात की महिला गुरुचरित्र पारायण करू शकत नाही. तर त्याचे उत्तर हो आहे. महिला हे करू शकतात. पारायण दिंडोरी प्रणीत जो मराठी प्राकृत ग्रंथ आहे तो महिला पठण करूच शकतात आणि त्यांनी करायलाच पाहिजे पारायण. जेव्हा आपण पारायणाला बसतो तेव्हा पावित्र असणे फार गरजेचे आहे. म्हणजे 7 दिवसाचे आपल्याला पावित्र राहायचे आहे. पर अन्न खायचे नाही, कोणाला वाईट बोलायचे नाही, सगळ्यांना हळू स्वरात बोलायचे आहे. गुरुचरित्र पारायण आपण करतो तेव्हा आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम पाठ करायचा आहे. का करायचा असतो? तर आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून श्री विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करायचे असते. ग्रंथामध्ये माहिती दिलेली असते की पहिल्या दिवशी किती अध्याय घ्यायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय घ्यायचे, हे सगळं दिलेलं असतं. व याच दिवसात सुखाच्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवायच्या आहेत. कांदा लसूण खाऊ नये. ग्रंथ 7 दिवस जागचा हलवायचा नाही, एकाच ठिकाणी ठेवायचा आणि तुम्ही पण एकच वेळ पाळून पठण करावे व तीच जागा आणि तोच वेळ पाळावा. असे जर तुम्ही नियम अटी पाळून गुरुचरित्र पारायण केले तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात श्री गुरुदत्त महाराज आपल्याला दर्शन देतातच आणि 100% दर्शन देतातच. तर ही सेवा नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.